आजकालच्या आपल्या कामाच्या पद्धतीमुळे आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे पोटाचे आजार पूर्वीपेक्षा जास्त प्रमाणामध्ये उद्भवत आहेत. त्यामध्ये आताच्या जीवनात पचनशक्ती हवी तशी राहिली नाही, म्हणून अजूनच त्रास वाढत आहे. परिणामी कालांतराने शरीराला पुढे भविष्यात मोठ्या आजारांना जसे डायबिटीज, हृदयरोग, यकृताचे रोग, किडनीचे इश्यूजला निमंत्रण भेटत आहे. आज म्हणूनच हा विषय मी निवडला आहे, ज्याद्वारे आपणाला थोडी माहिती मी देऊ शकेल आणि जर तुम्ही मनावर घेतले तर पुढील होणारे हे आजार जे आहेत ते तुम्हाला टाळता येतील. हे बघा, पोटामध्ये गॅस होणे, अपचन होणे, संडासला साफ न होणे, पोटात सतत थोडे थोडे दुखत राहणे, बेचैन वाटणे, भूक कमी लागणे वा खोटी भूक लागणे, सतत खाण्यामुळे पोटात आणि परिणामी शरीरामध्ये जडपणा तयार होणे, हे आजचे काही इश्यूज आहेत आणि कमी अधिक फरकाने जवळजवळ सर्वच जण यामुळे त्रस्त आहेत. साधारणतः काही कारणे आपण समजून घेऊ आणि काही अनुभवाने पारखलेले काही उपचाराचे टिप्ससुद्धा मी आज सांगणार आहे. जेव्हा आपण जेवण करतो तेव्हा ते तोंडातून अन्ननलिकेमध्ये जाते आणि तिथून ते जठरामध्ये जमा होते. तेथे अंदाजे 1 ते 1.5 तास ते अन्न घुसळले जाते. त्यात ॲसिड पण त्या ठिकाणी मिक्स होते. अन्नाचे बारीक कण तेथे तयार होतात आणि त्या एक जेवणाचा लगदारूपी रस तयार होतो. तिथून ग्रहणीमध्ये अन्न जात असताना काही पाचक द्रव्यही त्यामध्ये मिक्स होतात आणि नंतर लहान आतड्यांमध्ये तो लगदा ट्रॅव्हल करतो. लहान आतड्यांमध्येही काही द्रव्ये त्यामध्ये मिक्स होतात आणि तिथून तयार झालेला जो अन्नरस असतो तो शोषला जातो वाहिन्यांद्वारे आणि वाहिन्यांद्वारेच तो लिव्हरमध्ये म्हणजे यकृतामध्ये आणला जातो आणि त्या ठिकाणी त्या रसाची पाचनक्रिया होऊन तेथे काही विटॅमिन्स आणि काही द्रव्ये, शरीरोपयोगी द्रव्ये तयार होतात. आता राहिलेला जो चौथायुक्त भाग आहे तो मोठ्या आतड्यामध्ये पुढे सरकत जातो. तिथे मुख्यत्वे करून काही एक्स्ट्रा राहिलेलं जे पाणी असतं त्याचे शोषण होते आणि राहिलेला भाग हा शौच म्हणून, संडास म्हणून नंतर शरीराच्या बाहेर हा आपण उत्सर्जित करतो. आता हे सर्व सांगण्याचे तात्पर्य असं आहे की ही नॉर्मल प्रक्रिया जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्हाला क्रियेमध्ये जेव्हा असंतुलन होईल तेव्हा पोटाचे आजार निर्माण होतील हे समजेल. जसे जेवतेवेळी जास्त प्रमाणामध्ये जर तुम्ही पाणी पित राहिले सतत तर जेवण जास्त प्रमाणात पातळ होईल आणि जठरामध्ये ते जास्त वेळ न थांबता लगेच खाली ढकलले जाईल. त्यामुळे अन्नाचे पाचन होण्याइतके कण त्याच्यामध्ये तयार होणार नाहीत. त्यामुळे त्याचे शोषणच होणार नाही. परिणामी पोटभर जेवणसुद्धा तुम्हाला त्याचा काहीच फायदा होणार नाही. बघा, पोटामध्ये तयार होणारा जो गॅस असतो हा रोज तयार होत असतो. आता गॅस निघाला आणि त्याच्यानंतर परत उद्या हा तयार होणारच आहे. गॅस काही प्रमाणामध्ये तयार होणे आणि गुदामार्गे तो सरणे ही नॉर्मल प्रक्रिया आहे. पण काही कारणास्तव अतिप्रमाणामध्ये गॅस तयार होऊन लोकांना त्रास निर्माण होतो. हे बघा, आता अन्नाचा जो लगदा तयार होतो त्यात जैविक आणि रासायनिक घटक असतात. त्यामुळे त्यातून सतत गॅस तयार होत असतो. जर तो भाग बराच वेळ आतड्यांमध्ये आतच राहिला तर ज्या वेगाने तो पुढे ढकलला गेला नाही, जसं पाहिजे तसे नाही ढकलला गेला तर त्या ठिकाणी अधिक प्रमाणामध्ये गॅस तयार होतो आणि आतड्यांमध्ये जागोजागी हा गॅस अडकून राहतो. त्यामुळे काहींना पोट फुगल्यासारखे सुद्धा जाणवू शकते आणि दुःख पण लागते. त्याचप्रमाणे बराच गॅस बाहेर सरायलाही लागतो. जर तुम्ही वेळेवरती जेवत असले, व्यवस्थित पदार्थ जेवणात खात असले आणि नियमित थोडा तरी व्यायाम जर करत असले तर हा त्रास तुम्हाला बऱ्यापैकी टाळता येतो. हे बघा, जड अन्न सतत खात राहणे, कोणत्याही वेळेला जेवण करणे, कोल्ड्रिंक सतत घेत राहणे, काही व्यसनं असणे, जंक फूड, चायनीजचे जेवण करत राहणे आणि मानसिक ताण असणे, त्याप्रमाणे व्यायामाचा अभाव असणे, सतत बैठी काम करणे, असे बरेचसे कारणं आहेत की ज्यामुळे पोटातील नॉर्मल क्रिया हे डिस्टर्ब होतात आणि आपण आजाराला बळी पडतो. त्यामुळे जर आपल्या सवयी सुधारल्या तर बरेच इश्यू आपोआप सॉल्व्ह होतील. औषध घ्यायची गरजही पडणार नाही. कामाच्या पद्धतीमुळे जर काही आपल्याला करायला जमले नाही तर काही सवयी तुम्ही लावून घेणं गरजेचं आहे. जसं जर तुम्हाला जेवण वेळेवरती करणं हे जास्त गरजेचं आहे, पण 10 मिनटं तरी घरी व्यायाम करायची सवय लावणं, जेवण करतेवेळी जास्त प्रमाणात पाणी न पिणं, त्याचप्रमाणे बाहेरचे जंक फूड जे आहे ते गरज असेल तरच खाणं. ठीक आहे. आयुर्वेदामध्ये आमपाचक गोटी, इंग्वाष्टक चूर्ण असे काही उपाय सांगितलेले आहेत ज्याचा वापर तुम्ही मध्ये मध्ये कालांतराने करू शकतात. परंतु माझ्या मते डॉक्टरांचा सल्ला घेऊनच या औषधांचा तुम्ही उपयोग करावा. अजून एक मी तुम्हाला एक साधा उपाय, घरगुती उपाय सांगतो. जिरे असते आपले, जिरे, ओवा आणि शोप यांचं वस्त्रगाढ चूर्ण करून ठेवावं. म्हणजे बारीक मिक्सरमध्ये तुम्ही चूर्ण करावं आणि ते एकत्र करून घ्यावं. तिन्ही समभाग घ्यायचे आणि त्याच्यानंतर तुम्ही रोज रात्री अर्धा चमचा हा घ्यायचे. हे बघा, हे जे कोणतेही उपाय आहेत हे जेवण नाही आहे, त्यामुळे हे डेली घेऊ नये. म्हणजे समजा तुम्ही आता काही दिवस घेतले पोटाच्या पचनासाठी तर मध्ये काही दिवस गॅप द्यावा
म्हणजे समजा 1 महिना घेतले तर मग पुढे 1 महिना गॅप द्यावा, मग त्याच्या पुढच्या महिन्यात घ्यावे. कारण हे औषध आहेत, औषधी द्रव्य आहेत, त्याच्यामुळे हे सतत घेणं टाळावे. ठीक आहे. अजून एक गोष्ट तुम्हाला यावेळी मला सांगायची वाटते की शौच करतेवेळी आपण जास्त वेळ बसून कुंथू नये. जरी तुम्हाला वाटले की आता संडास पूर्ण झाली नाही आहे, पण त्याला अजून दुसरी वेग यायला अजून वेळ आहे, तरच तुम्ही लगेच उठून जावे आणि जेव्हा वेग येईल तेव्हा पुन्हा बसावे. जर बराच वेळ तुम्ही संडासमध्ये बसून राहिले तर गुदाच्या ठिकाणी वाहिन्यांवर अतिरिक्त दाब रोज तयार होत असतो. परिणामी मूळव्याधाचे आजार तुम्हाला तयार होतात. ठीक आहे. विषय खूपच मोठा आहे. आशा आहे की काही प्रमाणामध्ये तुम्हाला कल्पना आलेलीच असेल असं मी समजतो. ते अजून या विषयावर बरीच माहिती आम्ही तुम्हाला देऊ आणि उपचारांविषयी आम्ही अजून याचा एक पार्ट आम्ही प्रकाशित करू. ठीक आहे. आणि जर तुम्हाला आमची ही माहिती उपयुक्त वाटत असेल तर कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. तसेच तुम्हाला काही इतर विषयांवर माहिती हवी असेल तर नक्की आम्हाला कळवा, म्हणजे आम्ही तुम्ही दिलेल्या टॉपिकवरती माहिती देण्यास व्हिडिओ नक्की तयार करू. धन्यवाद.